नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आज आपल्याला अशा एका व्यक्तीची माहिती सांगणार आहे, ज्या व्यक्तीनं आपलं वैद्यकीय सेवेचं शिक्षण पूर्ण नागपूर वैद्यकीय महाविद्यालय 1990च्या दशकामध्ये पूर्ण केलं। तसं पाहायला गेलं तर कोणताही सामान्य माणूस वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर असाच विचार करेल की मी स्वतःचं मल्टी स्पेशालिटी असं हॉस्पिटल बांधेल आणि त्या ठिकाणी लोकांची सेवा करेन। परंतु डॉक्टरांच्या मनात काही दुसरंच होतं। स्वतःला दुर्गम असलेला हृदयविकार त्यावरती मात करत करत डॉक्टरांनी आपलं काम मेळघाट या ठिकाणी चालू केलं। मेळघाट प्रसिद्ध आहे, तिथला व्याघ्र प्रकल्प आणि त्या ठिकाणी असलेलं कुपोषण। आजही ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर 40 किलोमीटरची पायपीट करून जावं लागतं। बैरागड अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी मेळघाटात जवळपास आहेत 310 गावं। 310 गावामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख लोक राहतात आणि आजही हे लोक आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो। अशा या ठिकाणी डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय सेवेचं काम चालू केलं। त्या ठिकाणी काम करत असताना तिथली सामाजिक बांधिलकी, राजकारण, धर्मकारण यावरती मात करत करत आदिवासींमध्ये राहून आदिवासींसारखंच जीवन जगून आदिवासींमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करावे, आदिवासींना वैद्यकीय सेवा द्यावी, आदिवासींमध्ये शैक्षणिक सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी डॉक्टर आजही प्रयत्न करत आहेत। आजही डॉक्टरांनी त्या ठिकाणी काम करत असताना फक्त वैद्यकीय सेवा देऊन ते थांबले नाहीत, तर त्या ठिकाणी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर शेती कशी करावी, लोकांमध्ये प्रबोधन कसं करावं, या ठिकाणी काम करत असताना त्यांना अनंत अडचणीला तोंड द्यावं लागलं। परंतु डॉक्टरांनी त्या ठिकाणी काम करत असताना तिथलं धर्मकारण, राजकारण हे सर्व बाजूला ठेवून त्यांनी त्या ठिकाणी फक्त केलं ते मानवता कारण असे हे डॉक्टर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्या समोर जी समस्या फक्त मेळघाटातील नाही, ती समस्या वैश्विक स्वरूपाची आहे, कुपोषणाची समस्या। त्या ठिकाणी बालकांमध्ये कुपोषणाचा मृत्यूदर हा जवळपास 1000 बालकांमध्ये 200 इतका होता। तो डॉक्टरांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकारी मदतीची अपेक्षा, सरकारी दरबारी असलेली अनास्था, तरीही त्यांना त्या ठिकाणी अनेक चांगले अधिकारी भेटले। त्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन डॉक्टरांनी तो दर जवळपास 40 पर्यंत खाली आणला। उपासमार आणि कुपोषण यामधला फरक सरकारला समजावून देणारे डॉक्टर म्हणजे रवींद्र कोल्हे। अशा या डॉक्टरांनी आपल्या आयुष्यामध्ये आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे, आदिवासींमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करणे, अतिशय त्यांचं काम म्हणजे खूपच संघर्षमय काम आहे आणि हे काम आपल्यासमोर आणलेलं आहे। मेळघाटातील मोहोर डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांचं आयुष्य चित्रमय किंवा पुस्तकस्वरूपी आपल्यासमोर आणले। मृणालिनी चितळे यांनी प्रत्येक वैद्यकीय सेवा देणारा डॉक्टर, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक सरकारी कर्मचारी, प्रत्येक विद्यार्थी यांनी हे वाचावं, त्यातून नवनवीन प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं। या पुस्तकाचं सार्वजनिक वाचन व्हावं असं मला वाटतं। असे डॉक्टर ज्यांचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे, तसेच महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा सुद्धा पुरस्कार त्यांना दिलेला आहे। आजही डॉक्टरांचं काम 35 वर्षानंतर अविरतपणे त्या ठिकाणी चालू आहे। असे हे डॉक्टर मेळघाटातील मोहोर प्रत्येकानं आपल्याकडे ठेवावी, वाचावी अशी ही कादंबरी। जय हिंद, जय भारत।